तर ह्या 2 कोठ्या आहे आणि याच्यामध्ये मी अशा पिशव्या ठेवते. तर आता गहू भरून घेऊ. त्या गोणी आल्या ना प्लास्टिकच्या त्या नवीन. तर इथे ह्या पिशव्या आणि ह्या कीड लागू नये म्हणून ह्या पुड्या घेऊन आली होती मी. तर तेच चला गहू भरून घेऊ आता. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉग दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 2 आणि जेवण खूप उशिरा करते मी. माझ्यासाठी भाकरी केल्या मस्त. तर घरच आवरत होती, एक्सरसाइज वगैरे. तर ज्वारीच्या भाकरी, वांग्याची चटणी म्हणजे भरीत, थोडी मेथीची भाजी. तर असं जेवण आहे आज माझं. आणि वेगवेगळा वरण भात भाजीपोळी असं स्वयंपाक करून दिलेला आहे. आणि तेच घर आवरत होती, घर झाडलं इतक्यात. तर आज मला फायनली गहू भरून ठेवायचे. तर मी कशी गहू भरते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतेच मी थोड्या वेळाने. तर आता जेवण करून घेते. केरळ ताप आला होता ना, त्याच्यामुळे मी व्लॉग लेट सुरू केला. कारण तिला औषध वगैरे सगळं तिला देत होती. तिला अजून जेवायला द्यायचं. जेवण झालं की मग गहू म्हटलं भरून ठेवू. आणि विहान गेलाय. माझी छोटी जाऊ आहे ना, तिच्या वडिलांचं नवीन घर आहे शेताकडे. तर बांधलेलं घर बनली. तर तिकडे गेलाय विहान. वैभव गेले हॉस्पिटलला आणि मी म्हणजे चला आज आवरून घेऊ. थोडं लेटच होऊन गेलं कारण मुलं आजारी असली की थोडं लेट कामं होतात सगळे. तर असंच झालं की याला स्कूलला सोडलं आणि तिथून फोन आला मला की तिची तब्येत बिघडली, ताप आलेला आहे तिला, तर पटकन घ्यायला या. तर माझी खूप धावपळ झाली. पटापट स्वयंपाक केला आणि पटकन गेली, तिला घेऊन आली. तिला औषध दिलं, झोपली आणि आता उठलेली ती. तर तिला म्हटलं थोड्या वेळ टॅब घेतला, थोडं खेळते ती. मग तिला जेवण देईल. आणि मग आता मी माझ्यासाठी भाकरी केल्या आणि आता जेवते. जेवण झालं की मग करता करता कामं 2 वाजून गेले. नाही तर मी 1-1:30ला जेवण करून घेते. तर आता थोड्या वेळाने गहू भरून ठेवते. तर मी कशी गहू भरते दरवर्षी, कीड नाही लागत वगैरे, कशा पद्धतीने भरले पाहिजे गहू किंवा इतर धान्य, तांदूळ वगैरे, तर ते तुम्हाला कळेलच ना, सांगेलच मी तुमच्याशी बोलेलच. तर बरेच जणांना माहिती असेल मी ना गहू इथे ठेवते. हे बाथरूम आहे बाहेरचं कॉमन. तर यूज नाही होत त्याच्यामुळे ना मी तिथे कोठे ठेवलेले आहे सध्या. तर आता मी गहू भरायची ना, तर आता हे काढून ठेवते. तांदूळ वगैरे मोकळा करून घेते. आणि गावाकडचे तांदूळ आहे ते पण मला ना पुढे टाकून ठेवावं लागतं याच्यामध्ये. ते यूजच नाही होते. आता बघावं लागेल काय करायचं त्याचं. ते विकून टाकावं लागतील दुकानाकडे पुड्या ठेवून. तर इथे सगळं मोकळं केलेलं आहे मी. थोडं झाडून ह्या 2 कोठ्या आहे आणि याच्यामध्ये मी अशा पिशव्या ठेवते. पण ही कुठेतरी फाटली होती त्याच्यामुळे मी नवीन पिशवी आणावं लागलाय मला. आता ही बघते कुठे. आणि याला पण यूज होतं चकल्या वगैरे करायला. तर तेच ह्या पिशव्यांमध्ये ठेवते ना, तर कोठ्या काही खराबच होत नाही. तुम्ही बघितला असेल त्या गोण्या आणल्या प्लास्टिकच्या. तर ह्या खास गहू वगैरे धान्य ठेवण्यासाठीच भेटतात. आणि ह्या कोठीतल्या कोठीतून मला तर ह्या कोठीतले गहू काढावे लागतील.
तर इथे ना कोठीतले जे जुने गहू होते ना ते काढून घेते. तर मला असं वाटलं की खूप कमी गहू आहे, पण भरपूर गहू आहे, म्हणजे साधारण 50 किलो तरी असतील. तर हे जुने गहू आहे. आता दोन्ही ज्या प्लास्टिकच्या ज्या पाट्या आहेत ना त्याच्यामध्ये मी काढून घेते आणि तेच ते ड्रम मध्ये वगैरे भरून ठेवणार. तर भरपूर गहू होते बघू शकता आणि अजून सुद्धा खराब झाले नाही. 1 वर्ष झाला गहूला, 1-1.5 वर्ष झालेला, तरी अजून सुद्धा खराब नाही झाले. आणि मी उचलून बघत होती पिशवी उचलता येईल का, पण भरपूर गहू होते ना त्याच्यामुळे मग दोन्ही पाट्यांमध्ये काढले. नंतर त्याच्यात पिशवीत सुद्धा होते तर ते सुद्धा काढून घेतले. तर चला आता मी पटापट गहू काढून घेते आणि कोठ्या तर क्लीन होत्याच, कारण मी त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या ज्या गोणी असतात ना त्या ठेवते, ज्या मार्केटमधून आणलेल्या. तर त्याच गोणी ठेवल्या ना तर हवा लागत नाही, असा उपयोग आहे त्या गोणींचा, प्लॅस्टिकच्या गोणींचा. आणि त्याच्यामध्ये ना खूप साईज मिळतात, छोटी मोठी सगळ्यात मोठी अशी साईज मिळतात. तर जी जाड असते ती 20 वाली असते आणि जी थोडी पातळ पिशवी असते ना ती 10 वाली असते. तर बघू शकता इथे गहू काढून घेतलेले ना अशा गोणी असतात ठेवलेल्या माझ्या कोठ्यांमध्ये, त्याच्यामुळे माझे गहू खूप छान टिकतात. आणि मी तांदूळ सुद्धा त्याच्यात ठेवते आणि मग गोणीमध्ये ठेवते. जर तुम्हाला गोणीमध्ये ठेवायचे असेल ना तांदूळ वगैरे काही, तर त्याच्यामध्ये आधी ही पिशवी टाकायची प्लॅस्टिकची मोठी गोणी, त्याच्यामध्ये मग तांदूळ वगैरे काही भरून ठेव. तर आता गहू भरून घेऊ. त्या गोणी आल्या ना प्लॅस्टिकच्या त्या नवीन, ते टाकून घेऊ. चला. तर इथे ह्या पिशव्या आणि ह्या कीड लागू नये म्हणून ह्या पुड्या घेऊन आली होती मी. तर तेच चला गहू भरून घेऊ आता. तर मी ह्या 4 पिशव्या आणल्या होत्या, 4 गोणी आणल्या होत्या प्लॅस्टिकच्या. तर ह्या थोड्या जाड आणलेल्या आहेत, मागच्या पातळ होत्या. ह्या 2 अजून आहेत, ठेवते साईडला. आणि ह्या पुड्या आहेत ज्या मी टाकते धान्यात कीड लागू नये त्यासाठी टाकते मी ह्या पुड्या. तर याच्याने ना वर्षभर कीड लागत नाही. मी आता तेव्हाच्या टाकलेल्या 1-1 पुड्या, आणि मग 7-8 महिने झाले ना परत मग बदलायच्या, त्या काढून 2 टाकून द्यायच्या परत, किंवा 1च टाकायची. मी आता सध्या 1-1च टाकते आणि जसं पावसाळा सुरू होईल ना त्या काढून परत 1-1 टाकणार. तर एक्स्ट्रा 1 काढून ठेवली मी. तर चला आता मी 1-1 पोतं आणते आणि गहू भरून देते. तर इथे ना मी आता आपले नवीन आणलेले गहू ते भरून ठेवते आता. तर अशी एक गोणी, जी 50-50 किलोची गोणी आहे ना ती ओढून आणून तिथे ठेवते. इतके जड होते ना, तर एक्सरसाइज त्याच्यातच होऊन गेली, म्हणून मग आज एक्सरसाइज नाही केली. म्हटलं चला आज तेच भरून माझी एक्सरसाइज होऊन जाईल. तर इथे आता ती गोणी मी कट करून आणि म्हणजे त्याच्यातले गहू सगळे कोठीमध्ये भरणार. तर एका कोठीमध्ये 2-2 जे 50-50 किलो आहे ना 100 किलो मावतील, कारण दोन्ही कोठ्या त्या 100-100 किलोच्या आहे, म्हणजे 1-1 क्विंटलच्या आहे. तर तेवढे मावतील. आणि बघू आता हे किती, काही वेळेस कसं खेड्यावरून घेतले ना आपण गहू, तर काही वेळेस जास्त पण देतात गहू, म्हणजे अंदाजे मोजतात ते, असं एवढं परफेक्ट नाही की 1 पण दाना आणि 1 पण दाना वरती नाही, 1 पण दाना कमी नाही असं. तर तसं नाही करत. तर आता इथे ना पटापट मी गहू भरून घेते सगळे. तर चला, आणि अर्धे गहू भरून घेणार, मग ती जी पुडी आणली ना आपण काय म्हणता कीड लागवणे सेल्फोसची पुडी, तर त्याच्यामध्ये ती टाकायची फोडून. तर ते नंतर पुढे दाखवतेच मी तुम्हाला कशी टाकणार. तर चला आता पटापट गहू भरून घेते आणि बोलते.
तर एक गोणी टाकली, आता पुरी टाकून देऊ. तर पुरी टाकायची आहे. फक्त ना कोपरे फोडून घ्यायचे. लहान मुलांच्या हाती लागू द्यायची नाही, कोपरेच फोडायचे, दुसरं काहीच नाही, मध्ये फोडायचीच नाही. तर मी 3 कोपरे फोडते आणि ते मधून ठेवणार. आता दुसरी गोणी आणते, ती टाकून देते. चला. आता एक पोतं राहिलं ते टाकेल आणि थोडी तर त्याच्यात थोडंसं उरेल बहुतेक, तर त्यासाठी माझी पुरी ठेवते टाकायला. चला आता लास्टचं पोतं. तर हे आहे लास्ट पोतं, तर ते आता भरून घेते आणि त्यातली उरतीलच बहुतेक, म्हणजे 100 किलोच्या वरती दिले. हाच फायदा असतो खेड्यावरून बघून घेते की ते कमी नाही जास्त उलट देतात. आणि दुकानात घ्यायला गेलं ना तर लगेच ते मोजून एकदम मोजून एक सुद्धा दानावरती नाही देणार. असा असतो शहरातला फरक आणि खेड्यातला फरक. तर म्हणून मी ना गावाकडूनच घेते. चवीला पण चांगले असतात धान्य कोणते पण. मार्केट मधून वगैरे कुठूनच नाही घेत. जेव्हा वेळ आली संपले अचानक तेव्हा मार्केट मधून घेऊन येते. फक्त एकदाच मार्केट मधून आणलेले, त्याच्या आधी इकडूनच घेते मी, खेड्यावरूनच घेते सगळं. तर आता हे गहू भरून, नाही तर मागच्या वर्षी घेतलेले तर फुल बरोबर सगळे भरले होते 100 क्विंटल 200 क्विंटल. पण ह्या वर्षी पूर्ण कोठ्या भरून तरी उरतील गहू, एवढे वरती गेले आहे. आता बघू हे किती उरतात, तुम्हाला पण दाखवते. तर पुडी टाकली मी त्याच्यामध्ये. आता हे वरती दाखवते. पूर्ण फुल मी कोठा भरलेला आहे, बघू शकता. वरतीपर्यंत भरलेल्या आहे सगळ्या एकदम.
इकडे पण बघू शकता एकदम फुल कोठ्या भरलेल्या आहे गव्हाच्या. 100 किलोच्या 2 कोठ्या आहे, तर 100 किलो बरोबर भरलेला आहे 2 क्विंटल. आणि एक्स्ट्रा ते तेवढे गहू वरती उरलेले आहे. तर हाच फरक असतो खेड्यावरून घेण्याचा. तर याच्यात पुड्या पण टाकलेल्या आहे आणि भरून झाले. आता मी ना ह्या बांधून ठेवते पिशव्यावरतून. आता ह्याच्यातले गहू याच्यात टाकावं लागते थोडेसे, कारण ही बांधता नाही येणार त्याच्यामुळे. चला फायनली गहू भरून झाले इथे. आणि मागच्या वर्षीचे गहू एवढे उरलेले बघू शकता तिथे. ते पण भरून ठेवते मी. तर इथे फायनली क्लिप्स लावून झालेले आहे आणि ते गहू भरून झालेले आपले. आणि क्लिप्स पण लावून झाल्या. क्लिप लावल्या का म्हणजे बांधून ठेवलं ना तर ते सारखी गाठ उघडावं लागते. क्लिप लावली ना माणूस ती क्लिप उघडून घ्यायची आणि गहू काढून घ्यायचे. तर असं इझी काढते मी एकदम. तर आता लावून घेते. झाले आपले वर्षभराचे गहू भरून इथे. आता इथे थोडं झाडून घेते कारण गहू पडलेले इथे पण. तर हे माझे तांदळाचे ड्रम आहे. तर आता उरलेले जे जुने गहू आहे ना त्याच्यात भरून ठेवते. आणि इथे कुठे ठेवले तिथे एक ड्रम. तर 12 किलो आहे एक्स्ट्राचे. तर आता हे दळून आणेल मी.
हो दमले कियाला दमून गेली मी. गहू भरायचे अजून. तर आता गोणीमध्ये ही पिशवी टाकून तांदूळ भरून ठेवते म्हणजे खराब होणार नाही. आणि एक पुडी टाकून देते. आता ही गव्हाची गोणी आहे मोठी आणि त्याच्यामध्ये ही पिशवी टाकायची. तर बघू शकता अशी गोणी टाकून घ्यायची. जर तुमच्या पोठ्या नसतील ना तर गोणीमध्ये अशी पिशवी टाकायची आणि मग गहू किंवा कोणते बाजरी वगैरे भरून ठेवायचं. कधीच खराब होत नाही. जरी पोळी टाकली नाही तरी चालतं मग तुम्ही. तर आता मी इथे तांदूळ भरून ठेवते. कोणी केलं? तुला खायची की भाजी पोळी? तर हे तांदूळ आहे. हो तर इथे बघू शकता गोणीमध्ये मी ना पिशवी टाकून तांदूळ भरून ठेवते जे जुने आहे ना ते. तर हे तांदूळ मला देऊन टाकायचे आणि गावाकडचे तांदूळ खूप जुने आहेत. तर ते आम्ही काही खात नाही कारण ते वेगळा राहते. मी ना मला जिरा तांदूळ आणि इंद्रायणी थोडाफार आवडतो पण जिराच तांदूळ आवडतो आणि इथं कोलम. तर ते आता मी त्याच्यामध्ये ना एक पिशवी टाकून देते म्हणजे पुडी टाकून देते कीड लागू नये म्हणून म्हणजे लागणार नाही. आणि हे तांदूळ ना कुठेतरी मी दुकानात देऊन विकून टाकणार. तर हे तांदूळ असतील 50 किलो असतील. तर चला आता हे पण भरून ठेवते अशा पद्धतीने म्हणजे खराब होत नाही जर गोणीमध्ये ही पिशवी तुम्हाला टाकून दाखवलेली आहे मी. तर चला आता पटापट भरून घेते. यावरून झालं आणि फरची पण पुसून घेतली मी कारण गहू इकडून तिकडून आणून त्याची पावडर कशी पडते ना तर सगळं क्लीन करून घेतलं. तिकडून फरची पुसून आणली आणि आता इकत बसली. मला चेहरा वॉश करायचा कारण फरची ना ओली आहे तर चेहरा वॉश करायचा आहे आणि त्यास मला थोडंसं बरं वाटेल. हातपाय वगैरे धुवून घेईल. नको का आता झोपू? कियारामध्ये ताप आला का तुला म्हणे? तर कियाराला आमच्या ताप आला होता. झोपली आता उठली आता खेळते तिला बरं वाटतंय ना. तर तेच गुडला म्हटलं चहा ठेवू आज. म्हटलं चहा गुळाचा पिते नाही तर मी चहा पितच नाही तुम्हाला माहिती आहे. पण दमल्यासारखं झालं एकदम. थोडं फ्रेश वाटेल चहा पिल्यानंतर. आणि एक्सरसाइजची तर मला आता गरजच नाही आहे कारण एक्सरसाइज त्यातच होऊन गेली आज सगळी पूर्ण. तर असं चला आता मी बोलते नंतर तुमच्याशी संध्याकाळी. तर इतक्यात जेवण झालं आणि डिशवॉशरला भांडे पण लावले आणि ना गहू पूर्ण मी भरून ते कसं वाकून भरून खूपच माझं ना डोकं आणि मान दुखायला लागली ना. तर इतकं काम झालं आज आणि एकदाच केलं ना तर नंतर दुखतं असं येते. एकदाच आपण कामं केली की नंतर थोड्या दिवसांनी किंवा थोड्या वेळाने दुखतं. तसंच मला झालं की मी नाही का एकदाच ते गहू पूर्ण भरून ठेवले. असं नाही की 2 आज 2 उद्या पण एकदाच मी भरले. नंतर दुसरे पण कामं आवरले. दुसरे जे जुने गहू ते पण भरून ठेवले ड्रममध्ये. नंतर त्याच्यानंतर तांदूळ पण भरून ठेवले
झाडलं वगैरे, फरची पुसून टाकली, तर इतकं ना डोकं दुखतंय आणि मान पण दुखते माझी, वाकून वाकून गहू भरले. तर त्याच्यामुळे तर जेवण केलं मी. भेंडीची भाजी केली होती आणि आपल्या ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या आणि वरण भात केलेला. तर इतक्यात जेवण झालं आणि टॅबलेट घेतली मी पेन किलरची. तर तेच म्हटलं चला व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ एंड करायला पण मला असं हे होत नव्हतं, पण म्हटलं चला बोलू. तर तेच आता आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. मी ह्याच पद्धतीने दरवर्षी गहू भरून ठेवत असते कोठ्यांमध्ये, त्या पुड्या टाकून वगैरे. तर त्या पुडीचं नाव आहे सेल्फोस पुडी, म्हणजे ते औषधाचं नाव आहे की जेणेकरून आपलं धान्याला कधीच कीड लागत नाही. वर्षभर तुम्ही तशीच ठेवा तरी कीड लागत नाही. फक्त 6-7 महिन्यांनी ती जी पुडी असते ना, काय म्हणतात ते औषध, ते फक्त बदलायचं असतं. आणि कसं टाकायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलंच आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर नक्की तुम्हाला जरी ह्या आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही धान्य भरून ठेवत असणार किंवा इव्हन डाळी वगैरे, त्याच्यामध्ये पण कीड लागू नये म्हणून तुम्ही जास्त डाळ असेल, समजा तुरीची डाळ असेल जास्त, तर त्याच्यामध्ये तुम्ही ती पुडी ठेवू शकता. फक्त एक साईडचा कोपरा छोटा फोडायचा, 3 बाजू फोडायची काही गरज नाही. फक्त एक कोपरा फोडून पुडी ठेवू शकता. नंतर तांदळामध्ये ठेवू शकता, बाजरीमध्ये, नागलीमध्ये ठेवली नाही तरी चालते, बाजरीमध्ये, ज्वारीमध्ये वगैरे ठेवू शकता. बाकी इतर धान्यांमध्ये, डाळींमध्ये पण चालते. तर तेच गव्हामध्ये मी त्याच पुड्या ठेवते नेहमी. तर असा होता माझा व्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. माझा आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.